दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेट्रोच्या लोकार्पणासह अन्य विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले। मेट्रोचं लोकार्पण 26 सप्टेंबर रोजी निश्चित झालं होतं। त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्याला आयोजित करण्यात आली होती। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आजपासून प्रवाशांसाठी सुरू झाला। जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ह्या मेट्रो मार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला। या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार पुण्यामध्ये उपस्थित होते। या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपस्थित नेते तसेच महिला आणि लहान मुले यांनी पहिल्यांदा प्रवास केला। दुपारी 4 वाजल्यानंतर हा मार्ग सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार होता। जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ 10 रुपये, जिल्हा न्यायालय ते मंडई 15 रुपये, जिल्हा न्यायालय ते स्वारगेट 15 रुपये, स्वारगेट ते मंडई 10 रुपये, स्वारगेट ते कसबा पेठ 15 रुपये, स्वारगेट ते जिल्हा न्यायालय 15 रुपये याप्रमाणे तिकीट दर ठेवण्यात आले आहेत। पुण्याच्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीतून ये-जा करणाऱ्या पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून एक चांगला सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला। नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेट्रोच्या लोकार्पणासह अन्य विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण केले। स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं। पश्चिम महाराष्ट्राला प्रतीक्षा लागून राहिलेल्या सोलापूर विमानतळाचं उद्घाटन सुद्धा मोदींनी केलं। तसेच भिडेवाडा येथील स्मारकाचं भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र मोदींच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आला। दृकश्राव्य माध्यमातून मोदींनी महाराष्ट्राला अनेक महत्त्वपूर्ण भेटी दिल्या आहेत। मेट्रोचं लोकार्पण 26 सप्टेंबर रोजी निश्चित झालं होतं। त्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्याला आयोजित करण्यात आली होती। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो पुणे दौरा पावसामुळे रद्द झाला होता। विरोधकांनी त्याच मुद्द्याचे भांडवल करून आकांडतांडव केलं होतं। सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी पंतप्रधानांच्या विरोधात रान उठवलं होतं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वतः उद्घाटन करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन उपस्थित राहून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या मार्गाचं लोकार्पण केलं।